नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो. सध्या आपण सगळेजण कोविड-19च्या प्रकोपामुळे घरात अडकलेले आहोत. कोणत्याही कारणासाठी एकत्र येण्यास बंदी आहे. म्हणूनच तुमच्या शाळाही बंद आहेत. परंतु शाळा जरी बंद असल्या तरी आपण शिक्षण चालूच ठेवणार आहोत. आणि म्हणूनच आता तुमची शाळा, तुमचे शिक्षण तंत्रज्ञानाच्या आधारे चालू आहे. या तंत्रज्ञानाची गरज ओळखून आपण कम्प्युटरचे शिक्षण घेत आहोत. हे शिक्षण अविरत सुरू राहावे यासाठी आपल्या संस्थेच्या संगणक अकादमीने तुमच्यासाठी तुमच्या संगणक अभ्यासक्रमावर आधारित व्हिडिओची सिरीज तयार केली आहे. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 8वी साठी जे संगणक प्रात्यक्षिक आहेत त्याबद्दल माहिती करून घेणार आहोत. यावर्षी प्रथम सत्रात आपण सी ही लँग्वेज वापरून प्रोग्रामिंग करणार आहोत. मागील वर्षी म्हणजे इयत्ता 7वीत तुम्ही सी मध्ये बरेच प्रोग्राम्स करून पाहिले आहेत. आपण त्याची एकदा उजळणी करून घेऊया आणि नवीन प्रोग्रामिंगला सुरुवात करूया. तर प्रोग्राम म्हणजे काय? संगणकाकडून कोणतेही काम करून घेण्यासाठी त्याला दिलेल्या सूचनांचा संच म्हणजेच प्रोग्राम होय. आणि प्रोग्राम लिहिण्याची क्रिया म्हणजेच प्रोग्रामिंग. हा प्रोग्राम लिहिण्यासाठी आपण 3 भाषांचा वापर करू शकतो. हाय लेवल लँग्वेज, मिडल लेवल लँग्वेज आणि लो लेवल लँग्वेज. तर आपण सी ही हाय लेवल लँग्वेजचा वापर करून प्रोग्राम लिहिणार आहोत. या सी लँग्वेजचे काही वैशिष्ट्ये आठवून पाहूया. ही लँग्वेज सर्व प्रकारच्या कामासाठी अतिशय योग्य आहे. प्रोग्राम लिहिण्यास अतिशय सोपी, फास्ट आणि इफिशियंट तसेच ती पॉवरफुल आहे. या भाषेमध्ये हाय लेवल आणि लो लेवल या दोन्ही भाषांचे गुणधर्म आढळतात, म्हणून काही जण या भाषेची गणना मिडल लेवल लँग्वेज या प्रकारात करतात. मित्रांनो, आपण प्रोग्रामिंगद्वारे आता संगणकाशी संवाद साधणार आहोत आणि तुम्ही जाणतात की संवाद साधण्याचे उत्तम साधन म्हणजे भाषा. प्रत्येक भाषेचे काही नियम असतात आणि हे जे नियम आपण पाळले तर कोणतीही भाषा वापरण्यास अतिशय सोपी होते. म्हणूनच आपण आता या भाषेमध्ये प्रोग्राम लिहिताना कोणते नियम पाळायचे ते आता आपण बघूया. प्रत्येक प्रोग्रामची सुरुवात मेन या फंक्शनने करावी. तसेच दुसरा नियम, प्रोग्राम मध्ये स्टेटमेंट्स म्हणजे सूचना लिहिताना या स्मॉल केस लेटर्स मध्येच लिहाव्या. तसेच प्रत्येक स्टेटमेंटचा शेवट सेमिकोलन म्हणजेच अर्धविराम या चिन्हाने करावा. प्रोग्राम मधील सर्व सूचना या महिरपी कंसामध्ये समाविष्ट कराव्या. हे जर 4 नियम आपण लक्षात ठेवले तर आपल्याला सी या लँग्वेज मध्ये प्रोग्राम लिहिणे अतिशय सोपे जाते. हे याचा अनुभव तुम्ही घेतला आहेतच. यावर मागील इयत्तेत तुम्ही गणितातील सूत्रांच्या आधारे बरेच प्रोग्राम्स करून बघितले. यावर्षी आपण आता काही नवीन कमांड्स वापरून आपले प्रोग्रामिंग अधिक प्रभावी करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि हे नवीन स्टेटमेंट्स आहेत डिसिजन मेकिंग स्टेटमेंट्स. यामध्ये आपण प्रथम अभ्यासणार आहोत ते म्हणजे इफ देन एल्स स्टेटमेंट. म्हणजेच ज्यावेळी युजरला म्हणजेच तुम्हाला किंवा आपल्याला काही अटींनुसार निर्णय घ्यायचा असतो त्यावेळी संगणकाला ज्या सूचना द्यायच्या असतात त्यांना डिसिजन मेकिंग स्टेटमेंट्स असे म्हणतात. सर्वप्रथम आपण बघणार आहोत की इफ स्टेटमेंट किंवा इफ ही कमांड कशा पद्धतीने वापरायची. इफ हा कीवर्ड कंडिशन साठी वापरला जातो. म्हणजेच जर इफ मधील कंडिशन ट्रू असेल तर ट्रू ब्लॉक मधील स्टेटमेंट नुसार काम केलं जातं. आणि जर ही इफ कंडिशन चुकीची असेल किंवा त्यानुसार फॉल्स असेल तर प्रोग्रामचा कंट्रोल या ब्लॉकच्या बाहेर येतो. याचाच पुढचा भाग म्हणजे इफ एल्स स्टेटमेंट. म्हणजेच जर इफ कंडिशन जर ट्रू असेल तर हा ट्रू ब्लॉक एक्झिक्यूट केला जाईल किंवा या ट्रू ब्लॉक मध्ये ज्या स्टेटमेंट्स आपण लिहिलेले आहेत ते स्टेटमेंट्स एक्झिक्यूट केले जातील. पण जर ही कंडिशन जर फॉल्स असेल तर कम्प्युटरचा कंट्रोल मात्र एल्स स्टेटमेंट मध्ये नंतर आपण जो ब्लॉक लिहिलाय त्या ब्लॉक मधील स्टेटमेंट्स तो एक्झिक्यूट करतो. म्हणजे उदाहरणार्थ झालं तर जर मी असं म्हटलं की जर मी चांगला अभ्यास केला तर या ठिकाणी माझी कंडिशन काय असेल, अभ्यास केला तर. जर असेल तर मी चांगल्या मार्काने पास होईल, नाही तर म्हणजे जर नाही अभ्यास केला तर मात्र तुम्हाला माहिती काय इथे असतील स्टेटमेंट. तर अशा पद्धतीने आपण या स्टेटमेंटचा वापर करून आता प्रोग्राम्स लिहिणार आहोत. आज आपण एक छोटा प्रोग्राम या पद्धतीने लिहिणार आहोत. संगणकाला आपल्याला 2 संख्या द्यायची आहेत आणि त्यातील मोठी संख्या ओळखण्यासाठी प्रोग्राम लिहायचा आहे.
विद्यार्थ्यांना तुम्हाला जसं आम्ही मागच्या वर्षी सांगितलं होतं की कुठलाही प्रोग्राम म्हणजे तो कुठल्याही भाषेमध्ये जर तुम्हाला प्रोग्राम लिहायचा असेल, सीच असं नाही, कुठल्याही कम्प्युटरच्या लँग्वेजमध्ये तुम्ही प्रोग्राम लिहिणार असाल तर तो प्रोग्राम लिहिण्याच्या ऐवजी तुम्ही अल्गोरिदम आणि फ्लो चार्ट या दोन्ही स्टेप्सचा वापर करणं तुमच्यासाठी चांगलं असणार आहे. तर अल्गोरिदम म्हणजे काय, तर तुमच्या भाषेमध्ये तुम्ही तो प्रोग्राम स्टेप बाय स्टेप तुम्ही कसा एक्झिक्यूट व्हायला हवाय त्यानुसार सूचना लिहिणे. तर या अशामध्ये आपली पहिली कमांड किंवा पहिली स्टेप नेहमी काय असणार आहे, तर आपण सुरुवात करणार आहोत. याच्यानंतरची माझी कम्प्युटरला देण्याची सूचना अशी असेल की मला 2 संख्या कम्प्युटरला द्यायच्या आहेत. म्हणजेच आपल्याला कम्प्युटरला 2 संख्या इनपुट म्हणून द्यायच्या, त्याची संख्या द्यायची. आणि मग याच्या पुढे कम्प्युटर तर काय करणार आहे, तो दोन्ही संख्यांमध्ये तुलना करेल. आणि विद्यार्थ्यांना तुम्हाला माहिती आहे की तुलना करण्यासाठी आपण अशा प्रकारचे चिन्ह वापरतो. मग इथे कम्प्युटर काय चेक करेल की जर ए ची किंमत बी पेक्षा मोठी असेल तर तर स्टेप नंबर 4 ला जायचं. आणि जर ए हा बी ए ची किंमत बी पेक्षा कमी असेल म्हणजेच काय, तर एल्सचा जो पार्ट आहे म्हणजे 5 नंबरची स्टेप कम्प्युटरने एक्झिक्यूट करायची. बस हे आपण अशा प्रकारे आपण आपल्या भाषेमध्ये आधी हे लिहून घेतले. आता याचा आधार घेऊन आपण जर प्रोग्राम लिहिला तर आपल्या चुका खूप कमी होऊ शकतात. हाच अल्गोरिदम तुम्ही पिक्टोरियल फॉर्म मध्ये जर लिहिला म्हणजे काही चिन्हांच्या स्वरूपात लिहिला तर त्याला आपण काय म्हणतोय, फ्लो चार्ट. याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल की हे जे चिन्ह आहे हे चिन्ह तुमच्यासाठी नवीन आहे आणि ज्या चिन्हाला म्हणतात कंडिशनल सिम्बॉल. याच्यामध्ये आपण जी काही कंडिशन आहे ती चेक करतो की जर ए हा बी पेक्षा मोठा असेल तर येस असेल तर काय करायचं, जर हे नो म्हणजेच काय बी हा बी पेक्षा ए पेक्षा मोठा असेल तर काय करायचं, हे आपण या पिक्टोरियल फॉर्म मध्ये दाखवलेलं. आता हा प्रोग्राम कसा लिहिला आहे समोर तुम्हाला दिसत आहे. मला वाटतं यातलं तुम्हाला पहिलं स्टेटमेंट तर ओळखीचं आहे किंवा किंबहुना आता आपण बघूया की हा प्रोग्राम कशा पद्धतीने टाईप करायचा, दुसरी स्टेप कंपाईल कसा करायचा आणि याचं उत्तर आपल्याला कसं मिळेल. तर तुमच्या कम्प्युटरवर जर सी प्रोग्राम टाईप करण्यासाठी जर एडिटर असेल, कंपायलर असेल तर तुम्ही सरळ तुमच्या कम्प्युटरवर हा प्रोग्राम टाईप करू शकता. पण समजा जर तुमच्या कम्प्युटरवर हे अवेलेबल नसेल, तुम्ही हे ऑनलाईनही हा प्रोग्राम टाईप करून उत्तर मिळवू शकता. तर ऑनलाईन कसं एक्झिक्यूट करायचा, तर त्यासाठी इथे मी एका वेबसाईटचं नाव दिलेलं आहे. ही वेबसाईट वापरून आपण आपला प्रोग्राम टाईप करून उत्तर मिळवू शकतो. तर आता मी याच्यावर क्लिक करते. आपण बघूया हा प्रोग्राम कसा एक्झिक्यूट करायचा. इथे जर तुम्ही बघत असाल तर आता ही जी मगाशी तुम्हाला वेबसाईट दिली आहे ती वेबसाईट आता इथे ओपन झालेली आहे आणि या ठिकाणी आता आपण आपला प्रोग्राम टाईप करणार आहोत. पण आता इथे ऑलरेडी जो प्रोग्राम टाईप केलेला एक सॅम्पल प्रोग्राम तो आपल्याला नको आहे, तर आपण तो प्रोग्राम सगळा सिलेक्ट करून आपण तो त्याच्या ऐवजी आपला प्रोग्राम टाईप करणार आहोत. हे मी आता आधी जे सगळं होतं ते आधी आपण सगळं काढून टाकूया आणि या ठिकाणी आपला प्रोग्राम टाईप करूया. जर तुम्हाला आठवत असेल की आपण प्रत्येक प्रोग्रामची सुरुवात नेहमी काय करतो, तर हेडर फाईल्स त्याच्यामध्ये इन्क्लूड करून करतो. त्यासाठी पहिलं स्टेटमेंट आपलं नेहमी सुरू होतं ते म्हणजे हॅश या चिन्हाने आणि याच्या पुढे आपण कमांड देतो हॅश इन्क्लूड stdio.h. दॅट इज व्हॉट स्टँडर्ड इनपुट आउटपुट. ही जी फाईल आहे हेडर फाईल ही आपल्याला इन्क्लूड करणं अतिशय गरजेचं असतं. तर आपण मगाशी सी प्रोग्राम लिहिण्याचे नियम बघितले होते. त्यातलाच जो नियम आहे तो पहिला नियम तो म्हणजे प्रत्येक प्रोग्रामची सुरुवात मेन या फंक्शनने करायची. त्यानुसार आपण मेन फंक्शनने सुरुवात केली. तसंच त्याच्यामध्ये आणखीन एक नियम असा आपण बघितला होता की सगळे स्टेटमेंट जे आहे ते महिरपी कंसात लिहायचे. म्हणून आता इथे आपण ओपनिंग महिरपी कंस टाकले आणि इथून आपण आपला स्टेटमेंट्स किंवा कम्प्युटरला द्यायच्या ज्या सूचना आहेत त्या आता इथे आपण लिहिणार आहोत. आता तुमच्या लक्षात आलं असेल की अल्गोरिदम मध्ये आपण सुरुवातीला लिहिलं होतं की कम्प्युटरला 2 संख्या द्यायच्या आहेत आपल्याला. म्हणजे या 2 संख्या आहेत त्या 2 संख्या कुठल्या प्रकारातल्या आहेत, तर त्यासाठी इथे मी त्याला डिक्लेअर करते ते म्हणजे त्या आहेत संख्या इंटिजर प्रकारातल्या किंवा त्याला पूर्णांक संख्या असं म्हणतो. सो इंटिजर आणि पुढे आपण लिहिणार आहोत त्याला मी म्हटलं ए आणि बी. या ठिकाणी तुम्ही कुठल्याही प्रकारचं अक्षर घेऊन ते डिक्लेअर करू शकता. याच्यानंतर आपण स्टेटमेंट वापरणार आहोत प्रिंट एफ. कशासाठी, तर मला ज्या 2 संख्या देणार आहे मी त्यासाठी आधी हे टेक्स्ट किंवा हे वाक्य तिथे आलं पाहिजे म्हणून आपण हा प्रॉम्प्ट म्हणून तिथे वापरणार आहोत. सो एंटर फर्स्ट नंबर आणि मी इथे स्टेटमेंट लिहिलेलं आहे
प्रत्येक लाईनचा शेवट, प्रत्येक स्टेटमेंटचा शेवट सेमीकोलननी करायचा म्हणून सेमीकोलन दिलाय. आता पुढची कमांड मात्र खूप महत्वाची आहे, ती म्हणजे स्कॅनएफ. आठवतंय मित्रांनो की स्कॅनएफ कशासाठी वापरतो आपण? तर आपल्याला ज्या पहिला नंबर जो देणार आहोत त्याची संख्या, त्याची किंमत जी आहे ती किंमत आपण या कमांडच्या मदतीने देऊ शकणार आहोत. सो इथे आता मी हे टाईप केले. आता जसं आता या पहिल्या संख्येसाठी आपण जे स्टेटमेंट लिहिले तसेच स्टेटमेंट आपल्याला दुसरी संख्या एंटर करण्यासाठी पण लिहायचे आहेत. मी अशा पद्धतीने लिहितेय. परत इथे स्कॅनएफ वापरून आपण दुसऱ्या नंबर जो आहे, मला असं वाटतं %d सगळ्यांना आठवत असेल, हे आहे कन्व्हर्जन कॅरेक्टर. की डी का बरं वापरतोय? कारण आपण इंटिजर प्रकारातले नंबर्स वापरणार आहोत म्हणून. या दोन्ही स्टेटमेंटच्या आधारे आपण काय करणार आहोत, तर कम्प्युटरला किमती देणार आहोत. आता किमती दिल्यानंतर कम्प्युटरने काय करायचंय, तर त्यासाठी आपण इफ स्टेटमेंटचा वापर करणार आहोत. सो इथे कम्प्युटर चेक करणार आहे की इफ म्हणजे जर ए हा बी पेक्षा मोठा आहे, जसं बघा मी जसं बोलतेय तसं मी टाईप केलंय, इफ ए इज ग्रेटर दॅन बी देन शब्द न लिहिता आपण फक्त कम्प्युटरने त्याचे हे जे स्टेटमेंट करेक्ट असेल तर काय करायचं, तर त्यासाठी कमांड लिहिणार आहोत प्रिंट एफ. काय प्रिंट करायचं कम्प्युटरने? ग्रेटर नंबर इज, आणि या ठिकाणी आता आपल्याला परत कन्व्हर्जन कॅरेक्टर नक्कीच टाकावं लागेल, त्याशिवाय तुमची ती जी किंमत आहे ती प्रिंट होणार नाही. आणि इथे जर ही जी कंडिशन आहे म्हणजे ए हा बी पेक्षा जर मोठा नसेल तर काय, एल्स या भागामध्ये जे काही आपण स्टेटमेंट लिहिणार आहे ते स्टेटमेंट कम्प्युटर एक्झिक्यूट करेल. सो प्रिंट एफ काय लिहायला हवं इथे, ग्रेटर नंबर इज, परत %d कोटेशन कॉमा आणि बी. ओके, आणि या ठिकाणी आपला प्रोग्राम संपलाय. आपण तो संपलाय म्हणजे कसं करणार, तर आपण महिरपी कंस पूर्ण करणार आहोत. हा प्रोग्राम लिहिल्यानंतर तुम्हाला माहितीये की आपण मागच्या वर्षी 3 स्टेप्स मध्ये क्रिया पूर्ण केली होती. पहिली स्टेप होती प्रोग्राम टायपिंग, दुसरा म्हणजे प्रोग्राम कंपाईल करायचा, आणि तिसरी स्टेप म्हणजे प्रोग्राम एक्झिक्यूट करायचा. मग आता आपली पहिली स्टेप तर लिहून पूर्ण झाली. आता दुसरी स्टेप काय करायची, आपल्याला प्रोग्राम कंपाईल करायचा. कंपाईल करणं म्हणजे काय होतं, हा जो प्रोग्राम आपण हाय लेवल लँग्वेज मध्ये लिहिलाय तो कशात कन्वर्ट होईल, कम्प्युटरला समजेल अशा भाषेमध्ये तो कन्वर्ट होणार आहे. आणि ते कन्वर्ट करताना आणखीन एक गोष्ट इथे काय केली जाणार आहे, याच्यामध्ये जर काही चुका असतील, एरर्स असतील, तर कम्प्युटर आपल्याला त्या पण सांगणार आहे. आणि एकदा सगळ्या चुका दुरुस्त केल्यानंतर जी काही फाईल तयार होईल त्या फाईलला म्हणतात ऑब्जेक्ट फाईल, आणि ती फाईल कम्प्युटर छानपैकी वाचू शकतो आणि त्या पद्धतीने आपल्याला उत्तर देईल. आता इथे मात्र आपल्याला काय झालंय की कंपाईल आणि रन या दोन्ही गोष्टी एकत्र केलेल्या आहेत या ठिकाणी. म्हणजे तुम्ही जर रन वर क्लिक केलं तर कम्प्युटर इथे तुमचा प्रोग्राम कंपाईल पण करेल आणि नंतर रन पण करेल. सो आता या रन वर क्लिक केलं आपण. रन वर क्लिक केल्यानंतर इथे तुम्ही जर बघितलं तर एल्स इथे कम्प्युटरने मला एरर दिलेली आहे की एक्सपेक्टेड, आणि तुम्ही जर नीट बघितलं इथे तर इथे दिसतं सेमीकोलन बिफोर एल्स, म्हणजे या एल्स स्टेटमेंटच्या आधी मी इथे सेमीकोलन द्यायला विसरली. बरोबर आहे ना? काय प्रत्येक स्टेटमेंटचा शेवट कसा केला पाहिजे, सेमीकोलनने, तो सेमीकोलन देणं गरजेचं आहे. आणि परत आता मी प्रोग्राम इथे रन करून बघते. रन केल्याने दिसतंय तुम्हाला की कंपाइलिंग प्रोग्राम, या प्रोग्राम मधल्या सगळ्या चुका आपण दुरुस्त केलेल्या आहेत. त्यानुसार कम्प्युटरने आपल्याला विचारलंय की कुठला तुमचा पहिला नंबर आहे, की ज्याच्या 2 नंबरपैकी एक नंबर टाईप करा. सो आता मी इथे पहिला नंबर टाईप केलाय आणि दुसरा नंबर परत आपण टाईप करणार आहोत. समजा इथे मी दिला 405. So which number is greater? So computer will tell you the answer. Greater number is 765. तुम्हाला जर अजून काही दोन संख्यांची तुलना करायची असेल तर जस्ट एंटर टू एक्झिट. परत रन वर क्लिक करा. परत कम्प्युटर तुम्हाला विचारेल की कुठला नंबर आहे. आता इथे आपण तुम्हाला माहिती आहे की आपण ए आणि बी इंटिजर म्हणून दिलेलं आहे. सो आता मी इथे एक निगेटिव्ह नंबर दिला. समजा पहिला नंबर निगेटिव्ह आहे आणि दुसरा नंबर देताना जर मी तो पॉझिटिव्ह लिहिला, कुठला नंबर मोठा सांगितला जाईल, तर पॉझिटिव्ह नंबर इज ग्रेटर. बरोबर आहे. सो परत जर समजा इथे मी म्हटलं की मला परत रन करायचा, वेगळ्या 2 संख्या द्यायच्या आहेत, तर त्या ठिकाणी आपण परत रन करू शकतो. आणि आता या ठिकाणी मी दोन्ही निगेटिव्ह संख्या देते. हा पहिला नंबर आहे आणि हा दुसरा नंबर आहे. कम्प्युटर तुम्हाला बरोबर ग्रेटर नंबर कुठला दाखवेल, -655.
इफेक्टिव्ह. मला असं वाटतं हा प्रोग्राम सगळ्यांना नक्की समजला असेल आणि इफ एल्स स्टेटमेंट कसं वापरलंय हेही लक्षात आलं असेल. आपण याच्यावर आधारित अजून काही प्रोग्राम्स करणार आहोत, पण आता त्याच्यासाठी तुम्हाला ते होमवर्क म्हणून देणार आहे.